सो हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत करते तुमचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता वाजलेले आहे 4:30 आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास दिवस आहे। तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी जाणार आहे आज वट पूजायला। मी उठल्यानंतर फ्रेश अप झाली, त्यानंतर बाहेरचं अंगणातलं झाडू पोछा आणि घर पण झाडू पोछा नीट सर्व क्लीन करून घेतलं आणि किचनमध्ये येऊन आधी कोमट पाणी पिऊन घेते। इकडे आंघोळीला पण पाणी ठेवलेलं आहे आणि तसं तर मी डेली थंड पाण्यानेच आंघोळ करते, मला गरम पाणी सहनच होत नाही। पण आज थोडं वेदर थंड आहे आणि मला हेअर वॉश करायचं आहे, तर त्यामुळे थोडं कोमट पाणी करून घेते। आणि ऑइलिंग केल्यानंतर ना थोडं कोमट पाण्याने जर हेअर वॉश केले तर शॅम्पू वगैरे सर्व निघून जाते। असे केस असे पूर्ण म्हणजे ऑइल झाल्यानंतर केस खूप चिपचिपे होऊन जाते ना, तर ते निघून जाते। थंड पाण्याने हेअर वॉश केला ना तर ते निघतच नाही, कितीही शॅम्पू यूज केला तरी निघतच नाही। म्हणून मी केसांना थोडं कोमट पाणी यूज करते। ओके, चला आता हे पाणी पिऊन घेते आणि थोडे मला फुलं आणायचे आहे पूजेसाठी, तर खाली जाऊन फुलं आणून घेते आणि त्यानंतर आंघोळ करते। आंघोळ झालेली आहे। आंघोळ आधी केस पुसून घेते थोडे, कारण तर ते केस पुसले नाही तर पूर्ण ओलेच राहते दिवसभर। तर कारण मी ड्रायर वगैरे यूज करत नाही हेअरला, स्ट्रेटनर पण यूज करत नाही। एखादी क्वचित कधी केलं तर केलं, नाही तर नाही यूज करत, कारण ते हीटमुळे केस खूप खराब होऊन जातात। तर आता इथे केस वगैरे टॉवेल हे करून आधी आज मला तर उपवास आहे, पण माझ्या अहोंसाठी मला टिफिन बनवायचं आहे। तर आता वाजले आहे 5:30 आणि मी एवढ्या लवकर नाही बनवणार, पण त्याची तयारी करून ठेवते। इथे तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेतले, थोडं सोक केलं की छान होतात राईस, आणि सर्व तयारी करून ठेवते, मग करायला थोडं इझी होऊन जाते वेळेवर म्हणून। खरं सांगू का, सण असला ना की घरात एक वेगळीच ऊर्जा येते। आज सकाळी उठल्यापासून मनात इतकी उत्सुकता आहे की काय करू आणि काय नको असं झालंय। हे आवरू की ते आवरू असं झालंय। तर आधी मी स्वयंपाक आवरून घेते त्यामुळेच, कारण मग तयारी करायला आपल्याला खूप वेळ जाते। तर आधी स्वयंपाक आटोपला की मोकळं होऊन जाते। तसं पण सण हा एक फक्त दिवस नसतो, तर तो आनंदाचा एक आपल्यासाठी आनंदाचा दिवस असतो। आणि वटपौर्णिमा तर खूप, कारण त्या दिवसाला आपल्याला नटायला भेटतात, तो हिरवा चुडा आणि साड्या वेगवेगळ्या घालायला मिळतात। साडीज कोणतीही घालू, किती घालू, कालपासून सुरू आहे माझं कोणती घालू, ब्लाऊज कुठलं वेअर करू, हे काय ते काय। तरी मला कालच्या पावसामुळे बाहेर जाता आलेलं नाही, तर मला काहीच आणता आलं नाही। माझ्याकडे जे आहे त्याच्यातच मी ॲडजस्ट करते आहे। मला मेहंदी पण काढायची होती, मला मेहंदी काढायला खूप आवडते, पण ते पण नाही झालं। तर असो, कधीतरी काढणार, म्हणजे 1-2 दिवसात मला आवडते, इच्छा झाली आता खूप दिवस झाले मी मेहंदी नाही काढली, तर नक्की काढणार आता। मी इथे फक्त रेडी करून ठेवते आहे। राईस आत्ताच फ्राय करत नाही, कारण खूप लवकर केला तर खराब होऊन जाईल तो आत्तापासून, तर थोड्या वेळाने करते, पण मग वेळेवर नाही होत म्हणून रेडी करून ठेवते। आणि त्यानंतर आता पूजा करून घेते, आधी पूजा आटपून घेते। पूजा झाली की खूप असं प्रसन्न वाटते घरामध्ये, तर पूजा करून घेते, देवांना आधी धुवून घेते, नंतर फुलं वगैरे वाहून त्यांना छान हे करून घेते आणि एक माळ स्वामींची करून, म्हणजे स्वामींची जे काही माझी डेली सेवा आहे ते मी करून घेते। आता आपली पूजा झालेली आहे, आता आपण भात पण फ्राय करून घेऊ। भाताला इथे फोडणी दिलेली आहे मी, बघा किती छान दिसते आहे।
याच्यात मी व्हेजिटेबल वगैरे ॲड केले नाही कारण त्यांना आवडत नाही, तर मग मी नाही केले. फक्त शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणि हे सर्व ॲड करून मी राईस बनवते. छान लागते, खूप टेस्टी लागते, मला पण खूप आवडते. पण आज माझा उपवास आहे, आमच्याकडे आज नाही सोडत उपवास, उद्याला सोडते. तर मी उद्याला माझा स्वयंपाक वगैरे, पुरणपोळी वगैरे बनवून मी माझा उपवास देवाला नैवेद्य दाखवून सोडेल. तर आज एकट्यांचाच टिफिन बनवायचा होता म्हणून मी राईसच बनवलेला आहे, कारण लवकर पण होते आणि इझी पण, आणि त्यांना पण आवडते फ्राईड राईस म्हणून बनवलेला आहे. प्लीज इथे सामान जे आहे ते इग्नोर करा, कारण स्वयंपाक म्हटलं की माझ्याकडनं खूप असं पसारा होते आणि मग ते आवरायला मला टाईम जाते. होतेच, भांडे होते, पसारा होते, खूप होते माझ्याकडनं, म्हणजे मी थोड्या ह्याच्यात नाहीच करू शकत. आता राईस आपला फ्राय करून झालेला आहे. आता आपण हे पसारा उचलून घेऊया, पूर्ण कंप्लीट करूया, किचन क्लीन करूया छान. सर्व उचलून घेते, काहीच ठेवत नाही. काही असलेले भांडे वगैरे धुवून घेते. कसं मग नंतर दिवसभर आपल्याला टाईम मिळत नाही, कुठे ना कुठे येणारे जाणारे किंवा हळदी कुंकवाला वगैरे कोणी येते, त्यामुळे मग छान पण वाटत नाही. त्याच्यामुळे आधी सर्व क्लीन करून घेते आणि मग रेडी होते. आता म्हणजे रेडी व्हायला टाईमच लागतो ना. आज म्हणजे असं मला सोबत तर नाही आहे वडाजवळ जायला कोणी, पण एक मी साईडच्या काकूंना विचारलं आहे, तुम्ही पूजा करता की? तर ते हो म्हटल्या आणि त्यांच्यासोबतच जाते. तर त्या म्हटल्या की 12च्या आत पूजा करायची आहे, तर आपण 12च्या आत जाऊया. तर आता वाजलेत 9 वाजलेत आता, आणि मी रेडी व्हायला सुरुवात करते. म्हणजे त्या म्हटल्या की 10:30ला वगैरे निघूया. तर आता आपला गॅस चौटा क्लीन झालेला आहे. मी विसरली, माझं आरतीचं ताट काढायचं आहे. तर आरतीचं ताट माझं क्लीन नव्हतं, मी त्याला घासून घेतलं आहे. हे ठेवून होतं खूप दिवस झाले, तर थोडं स्वच्छ नव्हतं, तर मी त्याला घासून घेते आणि नंतर पूजेची पण तयारी करून घेते आणि नंतर वडाला जाते. अशी काहीशी रेडी होऊन मी वडाजवळ आली आणि आता वडाजवळ आली. इथेच गणपतीचं मंदिर आहे, छान आहे वड, म्हणजे एकदम गर्दी पण नव्हती. तर अशी काहीशी माझी पूजा झालेली आहे आणि आजचा दिवस असाच. बस आजच्या दिवसासाठी एवढंच. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कॉमेंट करून सांगा. माझी स्टार्टिंग आहे, मला एवढं काही जमत नाही, पण मी हळूहळू मला इम्प्रूव्ह करण्याचं मी हे करेल. आणि बस एवढंच काही. मी खूप हॅप्पी आहे जेव्हापासून ब्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हापासून, कारण माझं टाईम निघून जात आहे आणि शूट करत आहे, ते बघून मी पण हॅपी होत आहे. ठीक आहे, लाईक वगैरे एवढं काही व्ह्यूज वगैरे नाही येणार, पण मी स्वतःला बघून हॅपी होत आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग.